तुम्ही आता फ्लाइट्समध्ये बसलेले असताना इंटरनेट ब्राउज करू शकता, सोशल मीडियावर स्टोरीज शेअर करू शकता आणि सोबतच व्हॉट्सॲपवर चॅट देखील करू शकता. कारण भारतात पहिल्यांदाच एअर इंडिया त्यांच्या फ्लाइट्समध्ये वायफाय लॉन्च करत आहे. 10,000 फुटांवरती हे वायफाय iOS आणि अँड्रॉइड युजर्स त्यांच्या मोबाईल्स, लॅपटॉप्स आणि टॅबलेट्सवर वापरू शकतात. सध्या ही सुविधा पॅसेंजर्सना फ्री देण्यात येत आहे. या वायफायची सुविधा एअर इंडियाच्या एअरबस A350, बोईंग 787-9 आणि सिलेक्ट एअरबस A321 न्यू एअरक्राफ्ट या फ्लाइट्समध्ये सुरू करण्यात आली आहे. इन फ्लाइट इंटरनेट सिस्टीम्समध्ये 2 प्रकारच्या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. पहिली म्हणजे एअर टू ग्राउंड सिस्टीम, ज्यामध्ये फ्लाइटवरील अँटेनाद्वारे जमिनीवर असलेल्या टॉवर्सकडून नेटवर्क घेतले जाते. आणि दुसरी म्हणजे सॅटेलाइट बेस्ड वायफाय सिस्टीम. यात जमिनीवरील इंटरनेट सॅटेलाइट्सद्वारे फ्लाइटमध्ये पोहोचवले जाते. ही साधारणतः जास्त पॉप्युलर असलेली टेक्नॉलॉजी आहे. पॅसेंजर्सपर्यंत हा डेटा ऑनबोर्ड राउटरच्या माध्यमातून पोहोचवला जातो, जो की फ्लाइटवरील अँटेनाशी कनेक्टेड असतो. फ्लाइट 3,000 फुटांपेक्षा उंच गेली की ऑनबोर्ड अँटेना एअर टू ग्राउंड सिस्टीमवरून सॅटेलाइट बेस्ड वायफाय सिस्टीमवर स्विच होते. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका.